शहरातील शारदा चौकात मॉक ड्रिल मध्ये युवक गंभीर जखमी। यवतमाळ शहरातील शारदा चौकात केलेल्या दहशतवादी मॉक ड्रिल चाचपणी पोलीस विभागाच्या अंगलट आली। दंगा सदृश परिस्थिती घडल्यास ती नियंत्रण आणण्याची मॉक ड्रिल सुरू असताना त्या ठिकाणी पोलिसांच्या वतीने अश्रू कांड्या उडवण्यात आल्या। यातील एक अश्रूकांडीत त्या ठिकाणी असलेल्या युवकाच्या डोळ्यात गेल्याने तो गंभीर जखमी झाला। त्याला तात्काळ पोलिसांनी शासकीय रुग्णालयात उपचाराकरता नेले, मात्र जखम गंभीर असल्याने डॉक्टरांनी शहरातील नवसंजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले। यानंतर संजीवनी हॉस्पिटल इथंही प्राथमिक उपचार करून प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून त्या युवकाला पोलिसांनी तात्काळ नागपूर इथं पाठवण्यात आले। या संदर्भात युवकाच्या आई वडील व पत्नी शहर पोलीस स्टेशन इथं या संदर्भात तक्रार देण्यासाठी गेले असता त्यांची तक्रार घेण्यास शहर पोलिसांनी स्पष्ट नकार दिला व त्यांना तिथून हकलून लावण्यात आल्याचा आरोप यावेळी युवकाच्या पत्नीने केला। मेरे शोहर का नाम शाहरुख अली है और उनके अब्बू का नाम तसव्वर अली है। पुलिस लोग शारदा चौक पे बम फोड़ने के लिए आए थे, तो उन्होंने जिसकी वजह से मेरे शोहर को नुकसान हुआ और उनकी आंखें दोनों भी अंधी हो गई। इसके हम लोग पहले सिटी पुलिस स्टेशन में रिपोर्ट करवाने के लिए गए, तो उन लोगों ने हमारी रिपोर्ट एक्सेप्ट नहीं की है। उसके बाद हम लोग एसपी के पास गए, तो एसपी ने भी हमें बोले कि सिटी पुलिस स्टेशन में जाके रिपोर्ट करवाओ। उसके रिपोर्ट करवाने के बाद भी सिटी पुलिस स्टेशन वालों ने हमारी रिपोर्ट नहीं ली और हमें हकाल दी। आपकी मांग क्या है इस मामले में? हमारी इस मांग ये है कि हमें 3 बेटियां हैं और हमारे वालिद भी नहीं है जिंदा, और हमारे बेटियों की परवरिश करने वाला कोई है नहीं। तो हमारी ये मांग है कि हम पुलिस वालों को हमको इंसाफ दिलाओ करके पुलिस वालों के लिए हम ये करें। गणपतीपोळा या सणासंबंधाने शारदा चौक येथे पोलीस स्टेशन अवधूतवाडी, पोलीस स्टेशन यवतमाळ शहर तसेच जिल्हा वाहतूक शाखा येथील अधिकारी कर्मचारी यांच्या मुबलक स्टाफसह मॉक ड्रिल प्रक्रिया सुरू असताना मॉक ड्रिलच्या सर्व प्रक्रिया करताना लोकांना वारंवार सूचना देऊन मागे पांगवण्यात येत होतं। इवन ट्रॅफिक दोन्हीकडचंच ट्रॅफिकसुद्धा थांबवण्यात आलं होतं। सदर मॉक ड्रिलच्या वेळेस योग्य ती काळजी घेण्यात आली। वारंवार लोकांना मागे त्या मॉक ड्रिलची एक मोकळी जागा असते, त्या मोकळ्या जागेपासून वारंवार मागे ठेवण्यात आलं आणि जे याच्यात प्रात्यक्षिक करण्यात जे हे अनुभवी असतात ते असे DI यांना प्रचारण करण्यात आलं होतं। आणि मॉक ड्रिल शांततेत चालू असताना मॉक ड्रिल संपल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं का 2 व्यक्तींना जखमा झालेल्या आहेत त्या स्टेन ग्रेनेड फोडल्यामुळे, आणि ते लागलीच आम्ही त्यांना उपचारार्थ वेगवेगळ्या दवाखान्यात नेलं। आता सध्या एका तरुणाला डोळ्याला जखम झाल्यामुळे त्याचा नागपूर येथे उपचार सुरू आहे।